आयडेंटिफाय ऑटोमॅटिक एक्सपान्शन वॉल्व. हॅलो, माझे नाव मयूर आहे. आजच्या वर्गात मी तुम्ही सर्वांचे स्वागत करतो. या मॉड्यूलमध्ये आपण स्वयंचलित विस्तार वॉल्व ओळखण्यास शिकणार आहोत. या अभ्यासाच्या शेवटी आपण स्वयंचलित विस्तार वॉल्वचा अंतर्गत आणि बाह्य घटकांची नावे आणि ओळखण्यास सक्षम असाल. आता हा अभ्यास करण्यासाठी लागणारी उपकरणे, साहित्य आणि साधने पाहूया. आवश्यक साधने किंवा साधने: स्क्रू गेज 150 मिलीमीटर 1 नग, समायोज्य पाना 250 मिलीमीटर 1 नग, स्वयंचलित विस्तार झडप 1 नग, गेज मॅनिफोल्ड 1 नग, डबल एंड स्पॅनर सेट 1 नग, हॅलाइट टॉर्च 1 नग. आवश्यक साहित्य: गॉगल 1 नग, स्वच्छ कापड आवश्यकतेनुसार, चार्जिंग लाईन 1 नग. रेफ्रिजरेशन प्रणालीमध्ये रेफ्रिजरंट प्रवाहाचे नियमन करण्यासाठी विस्तार व्हॉल्व्ह महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ते द्रव रेफ्रिजरंटचे उच्च ते कमी दाबापर्यंत परिवर्तन सुलभ करतात. ते कंडेन्सिंग युनिटपासून बाष्पीभवनमध्ये संक्रमण करतात. स्वयंचलित विस्तार झडप AXV थर्मोस्टॅटिक विस्तार व्हॉल्व्ह TXV सह बांधकाम आणि देखावा या दोन्हीमध्ये समानता सामायिक करते. स्वयंचलित विस्तार व्हॉल्व्ह, ज्यांना स्थिर दाब विस्तार व्हॉल्व्ह देखील म्हणतात, शीतकरण किंवा रेफ्रिजरेशन युनिट्समध्ये रेफ्रिजरंट दाब नियंत्रित करण्यासाठी वापरला जातो. ते बाष्पीभवनामध्ये द्रव रेफ्रिजरंटच्या प्रवाहाचे नियमन करतात. हे सुनिश्चित करतात की द्रव ते वायूच्या टप्प्यात संक्रमणासाठी दबाव एकसमान राहील. बाष्पीभवनामध्ये कितीही भार असला तरीही स्वयंचलित विस्तार झडप दबाव संवेदन यंत्र वापरून कार्यप्रदर्शन ऑप्टिमाइज करण्यासाठी स्थिर दाब राखतो. स्वयंचलित विस्तार वाल्व्हची वैशिष्ट्ये: स्वयंचलित विस्तार झडप बाष्पीभवनामध्ये पूर्वनिर्धारित स्थिर दाबाने कार्य करते. हे पूर्णपणे दाबाने चालणाऱ्या बेलोवर अवलंबून असते. या प्रकारचा झडप सर्वत्र शीतकरण गरजा असलेल्या मशीन्स आणि रेफ्रिजरंट्सवर सर्वत्र लागू आहे. त्याची रचना सरळ आहे. हे माफक कूलिंग सेटअपमध्ये अनुप्रयोग शोधते. शिवाय ते किफायतशीर आहे. स्वयंचलित विस्तार वाल्व्हचे तोटे: स्वयंचलित विस्तार वाल्व्हला 2 महत्त्वपूर्ण मर्यादांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे अभियांत्रिकी अनुप्रयोगांमध्ये त्याचा व्यावहारिक वापर थांबतो. कमी झालेला रेफ्रिजरेशन लोड: जेव्हा रेफ्रिजरेशन भार कमी होतो तेव्हा बाष्पीभवक दाब देखील कमी होतो. परिणामी बाष्पीभवक दाब त्याच्या प्रीसेट प्रेशर सेटिंगशी जुळण्यासाठी वाढवण्याच्या प्रयत्नात वाल्व्ह पूर्णपणे उघडतो. यामुळे कंप्रेसरमध्ये द्रव रेफ्रिजरंटचा अवांछित पूर येऊ शकतो. परिणामी कंप्रेसरचे गंभीर नुकसान होऊ शकते. वाढलेला रेफ्रिजरेशन लोड: या उलट जेव्हा रेफ्रिजरेशन लोड वाढते तेव्हा बाष्पीभवक दाब वाल्व्हच्या दाब सेटिंगच्या वर चढतो. हे वाल्व्हच्या प्रीसेट प्रेशर सेटिंगशी संरेखित होण्यासाठी बाष्पीभवक दाब कमी होईपर्यंत वाल्व्ह बंद करण्यास प्रवृत्त करते. मूलतः रेफ्रिजरंटचे बाष्पीभवन उपाशी होते. तुम्ही AEV कसे ओळखाल? आपण AEV त्याच्या कार्याचे तत्व आणि अंतर्गत भाग वापरून सहजपणे ओळखू शकता. वैयक्तिक विस्तार वाल्व्हचे कार्यतत्व: डायफ्रामवरील स्प्रिंग प्रेशर आणि वायुमंडलीय दाब यांच्या परस्पर संवादाद्वारे स्वयंचलित विस्तार झडप चालते, ज्यामुळे ते खाली येते. परिणामी सुई सीटपासून दूर खाली सरकते. परिणामी वाल्व्ह उघडते. या उलट बाष्पीभवक दाब डायफ्रामच्या वरच्या बाजूस बल लावते. सुईला सीटच्या दिशेने जाण्यास प्रवृत्त करते, ज्यामुळे झडप बंद होते. सामान्य ऑपरेशन दरम्यान वाल्व्ह बाष्पीभवक दाब आणि स्प्रिंग प्रेशर यांच्यातील समतोल राखतो, ज्यामुळे रेफ्रिजरंट प्रवाह सुलभ करण्यासाठी वाल्व्ह उघडणे सुनिश्चित होते. स्प्रिंग प्रेशरनुसार सेट केलेले स्वयंचलित विस्तार वाल्व्ह स्वयंचलितपणे सतत बाष्पीभवन दाब टिकवून ठेवते. स्थिर दाब वाल्व्हसह सुसज्ज रेफ्रिजरेशन प्लांट बंद केल्यावर बाष्पीभवकातील अविशिष्ट रेफ्रिजरंट दबाव निर्माण करतो. वाल्व्ह बंद ठेवतो. प्लांट रिस्टार्ट केल्यावर जसे जसे बाष्पीभवक दाब कमी होतो, स्थिर दाब विस्तार झडप पुन्हा उघडतो.
तुमचे कार्य आता स्वयंचलित विस्तार वाल्वमधील घटक ओळखणे आहे. नियुक्त केलेल्या कामाच्या टेबलवर स्वयंचलित विस्तार वाल्व AEV सुरक्षितपणे ठेवा. आकृती 1 मध्ये दर्शवल्याप्रमाणे AEV चे विविध घटक वेगळे करण्यासाठी त्याचे बारकाईने परीक्षण करा. अचूकता आणि तपशिलाची खात्री करून प्रदान केलेल्या सारणी स्वरूपात आपले निरीक्षण काळजीपूर्वक दस्तऐवजीकरण करा. स्वयंचलित विस्तार वाल्वचे विविध भाग आहेत: समायोजन स्क्रू, कंट्रोलिंग स्प्रिंग, ॲडजस्टमेंट स्प्रिंग डायफ्राम, पुश रॉड, सुई आणि आसन, वाल्व सीट, झडप, गाळणारा, कंडेन्सरमधून द्रव रेफ्रिजरंट, बाष्पीभवन करण्यासाठी द्रव रेफ्रिजरंट बाहेर, विस्तार वाल्वच्या चाचणीसाठी वातानुकूलित युनिट शोधा. हे शक्य आहे की विस्तार वाल्व इंडोर युनिटमध्ये स्थित आहे. एअर कंडिशनरमध्ये शक्ती असल्याची खात्री करा. घरगुती सेटिंगमध्ये पॉवर सुरू असल्याचे आणि वातानुकूलन युनिट योग्य पॉवर आउटलेटशी जोडले असल्याचे सत्यापित करा. एअर कंडिशनर चालू करा. एअर कंडिशनर नियंत्रित करणारे थर्मोस्टॅट शोधा आणि ते चालू स्थितीवर सेट करा. एअर कंडिशनरला त्याच्या कमाल सेटिंग्जमध्ये समायोजित करा. कूलिंग युनिटमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कोणतेही कव्हर काढा. कूलिंग युनिटमध्ये विस्तार वाल्व शोधा. विस्तारित वाल्व प्रकारांची विस्तृत श्रेणी उपलब्ध असली तरी बहुतेक सेन्सिंग बल्ब बाजूने बाहेर आलेले नोझल आणि शीर्षस्थानी डिस्क किंवा बशी असलेल्या सिलेंडरसारखे दिसतात. सेन्सिंग बल्ब विशेषतः डिस्कच्या शीर्षस्थानी वायरद्वारे जोडला जातो. बल्बमधून सेन्सिंग बल्ब विहिरीतून काढा. सेन्सिंग बल्ब काढण्याची पद्धत एअर कंडिशनरच्या जवळजवळ प्रत्येक मेक आणि मॉडेलसाठी भिन्न असेल. विस्तार झडपाच्या वरच्या भागापासून बल्ब जेथे आहे तेथे रेषा ट्रेस करा. काही वेळा तुम्हाला बल्ब जोडलेल्या रेषेवरील इन्सुलेशन काढून टाकावे लागेल आणि बल्ब जागी ठेवलेल्या ब्रॅकेटमधून सरकवावा लागेल. सेन्सिंग बल्ब एक ग्लास कोमट पाण्यात बुडवा किंवा हातात धरा. विस्तार झडप सक्रिय होत आहे की नाही हे मूल्यांकन करण्यासाठी सेन्सिंग बल्बचे तापमान वाढवणे हे ध्येय आहे. एक सोपा मार्ग म्हणजे ते 1 कप कोमट पाण्यात ठेवणे. 15 मिनिटे थांबा. विस्तार झडप गुंतण्यासाठी तुमच्या हातातील उबदारपणा किंवा पाण्याचा कप यास थोडा वेळ लागेल. त्यावर उबदारपणा ठेवा आणि संपूर्ण 15 मिनिटे असे करणे सुरू ठेवण्यासाठी तयार राहा. बाष्पीभवनातून रेफ्रिजरंट प्रवाह ऐका. विस्तार झडप श्रवणीयपणे गुंतले पाहिजे, ज्यामुळे रेफ्रिजरंट सिस्टीममधून वाहू शकेल. जर तुम्हाला ते 15 मिनिटं गुंतलेले ऐकू येत नसेल तर तुमच्या विस्तार वाल्वला बदलण्याची आवश्यकता असू शकते. आम्ही अभ्यासाच्या शेवटी आलो आहोत. या मॉड्यूलमध्ये आपण काय शिकलो याची थोडक्यात माहिती घेऊया. आम्ही याबद्दल शिकलो आहोत स्वयंचलित विस्तार वाल्व म्हणजे काय, AEV चे कार्यतत्व, आवश्यक वैशिष्ट्ये आणि मर्यादा आणि त्यातील अंतर्गत घटक. अशा प्रकारे आपण स्वयंचलित विस्तार वाल्व ओळखण्यास शिकलो आहोत. आशा आहे की तुम्हाला हे स्पष्ट समजले असेल. हा अभ्यास तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. धन्यवाद.